पुरुषोत्तमाचा जळगाव, जळगाव, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि संभाजीनगर इथे प्रत्येक यालाचं प्रयोजन केलं. जळगावला आता 1921 गणेशात झाला. गणेशात झाल्यानंतर कालपासून परवापासून इथे शिवशक्ती याग सुरू झाला. उद्यापासून चाळीसगावला राम याग सुरू होणार आहे. त्याच्यानंतर पुण्याला दत्त याग आहे. पुण्यानंतर परत 27 रोजी नाशिकला राम याग आहे आणि त्याच्यानंतर विष्णू याग आहे. पुरुषोत्तम मासाची देवता ही पुरुषोत्तम म्हणजे विष्णू. आता भारताने पुरुषोत्तम मास कसा येतो दर 3 वर्षानंतर क्षयतिथ्या ह्याच्यातनं दर महिन्याला दर वर्षाला क्षयतिथ्या होतात, वाढ होते. त्याच्यातनं हा 13 महिन्याचा 3 वर्षानंतर हा महिना पुरुषोत्तम आहे. हा कोणत्याही देवता किंवा कोणीही निसर्ग सुद्धा याला स्वीकारायला तयार होता. म्हणून भगवान पुरुषोत्तमाने म्हणजे श्रीकृष्णाने स्वीकारलं. म्हणून पुरुषोत्तम मास म्हणजे भगवान विष्णू आणि कृष्ण याची ह्या महिन्याबद्दल उपासना केली तर त्याचं फळ आपल्याला अधिकच अधिक मिळतं. म्हणून याला अधिक महिना म्हणतात. यज्ञाचे प्रकार 3. जपयज्ञ, नामजपयज्ञ तो बाजूदेशते नानादी कर्म, नाम पावना पावन धर्म. जेव्हा आपण तोंडाने कुलदेवतेच्या गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करतो तो दोष घडत नाही. आता आपण शिवशक्ती याग केला. या शिवशक्ती यागामुळे वातावरणामध्ये दूषित वातावरण आहे ते दूषित संपतं आणि शुद्ध वातावरण तयार होतं. पण हा यज्ञ याग करताना आपल्याकडनं चुका होऊ नये. इतक्या चुका जर झाल्या तर त्याचा परिणाम वातावरणावर होतो आणि आपल्याला होतो. म्हणून तुमच्याकडनं आता धुळ्याच्या सर्व याज्ञिक मंडळांनी किंवा या ब्राह्मणांनी तुमच्याकडनं केलेला हा यज्ञ हा सिद्धीला गेलेला आहे. त्या 3 दिवसामध्ये कुठेही याला आपल्याला अडचण आली नाही. म्हणजे हा पूर्ण भगवंताच्या पायापर्यंत पोहोचता असं आपण समजतो आणि समजायचंच आहे. तर या 3 दिवसात कसलाही आपल्याला त्रास झालेला नाही. आणि 3रा याग म्हणजे अन्नदान. अन्नदानासारखं या अधिक महिन्यामध्ये पुण्य नाही, कारण ते अन्न मुखात जातं. ब्राह्मणाच्या मुखमाची ब्राह्मणाला जर त्याचं अन्न ग्रहण केलं तर ते भगवंताच्या मुखापर्यंत पोचतो. म्हणून ब्राह्मणाच्या मुखमाची पुरुषोत्तमामध्ये म्हटलेलं आहे. आणि हे सर्व भगवंताच्या मुखापर्यंत आणि आपल्या सर्व पितळापर्यंत पोचतं. म्हणून अधिक महिन्यात जास्तीत जास्त अन्नदान करतात. घेऊन जे घातले जातात त्याला कारण तेच आहे. आता आपण या 3 दिवसामध्ये अन्नदान पण झालं आहे, शिवशक्ती याग पण झाला आहे आणि नामजप पण झाला आहे. म्हणजे आपल्याला तिघांचं पुण्य आपल्या पदरात पडलेलं आहे आणि पडणार आहे. उद्धव महाराज फार पूर्वपुण्याला तिथे आले आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी. त्याचा विशेष म्हणजे कोणत्याही संत माणसांचा आपल्याला आशीर्वाद मिळाला म्हणजे आपल्या अधिकाधिक पुण्य भरत पडणार आहे. आणि हे पुण्य अधिक महिन्याच्या निमित्ताने आपल्या पदरात पडलं याचं आपलं कुठं काहीतरी भाग्य असेल. ज्यांना मिळालं नाही ते म्हणतील आम्हाला का बोलवलं नाही. पण पुढच्या चैत्र मासामध्ये जो अधिक महिना त्याच्यासाठी आपल्या आजूबाजूच्या आप्तरिष्टांना मित्रमंडळींना या अशा कार्यक्रमाला पाहायला मिळायचं. आणि याचे या ही समस्या कशी आहे हे का केलं जातं तर याची वातावरणामध्ये शुद्धी, आपली मनाची शुद्धी, त्या सर्व गोष्टी ह्याच्यातनं होत असतात. आणि आपल्या सर्व इष्टमित्रांची परिवारातल्या एकमेकांच्या भेटी होतात. नाहीतर आज भाऊ भावाला भेटायला तयार नाही, इतके आपण बिझी झालो आहोत. सर्वजण कशाच्या पाठीमागे लागले, फक्त लक्ष्मी.
दिवस दिवस एकमेकांचं तोंड पाहायला मिळत नाही. म्हणून या अधिकात अधिक आपल्याला पदरात पुण्य पडलेलं आहे. त्याच्यापुढे अशाच पद्धतीने सर्वांनी या सखाराम महाराज सेवा संघ धुळे यांनी जी मेहनत केली, या सर्व धार्मिक मंडळींनी, ब्रह्मवृंदांनी, त्यांनाही आशीर्वाद आणि आपल्या सर्व परिवारातल्या सर्व लोकांना आशीर्वाद आहे. आपल्याकडून असाच धार्मिक कार्यक्रम जास्तीत जास्त याच्यात सामाजिक कार्यक्रम करायचा होता, पण हे कार्यालय थोडं लांब पडतं आहे असं काही लोकांच्या हे आलं. पण त्याची पुढच्या वर्षी काहीतरी व्यवस्था केली जाईल आणि याच्यातनं आपल्याला पुढच्या वर्षी हा अजून जास्तीत जास्त मोठा या करता येईल याचा सर्वांनी मनाशी निश्चय करा. आणि पुढच्या अधिक महिन्यामध्ये आपल्याकडनं असंच कुठलं तरी या घडो आता आशीर्वाद देतो आणि 2 शब्द सांगतो. कुंडली यज्ञ नारायण भगवान की जय. सद्गुरु सखाराम